नमस्कार. रखडलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीला पुन्हा एकदा मुहूर्त मिळणार आहे आणि या संदर्भात प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तुम्ही बातमी सुद्धा पाहत असाल, कारण बेरोजगार डीएड बीएड शिक्षक आहेत त्यांनी निवडणुका झाली की आपापल्या झेडपींना व्हिजिट करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यावरती काही शिक्षण मंत्री आहेत, म्हणजे शिक्षण अधिकारी आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही आता शिक्षक भरती ही सुरुवात करत आहोत आणि याच धर्तीवरती 10 किंवा 10 पेक्षा कमी असणाऱ्या पटसंख्येमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही कंत्राटी शिक्षक भरती सुरू होत आहे. मित्रांनो, ऑलरेडी काही जिल्ह्यामध्ये याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काहींनी फॉर्म वाटायला सुरुवात केली होती. मला वाटतं चॅनलवरती मी तुम्हाला नेहमी याबद्दलचं अपडेट देतच आहे. राज्यात पवित्र पोर्टल शिक्षक भरतीद्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्प्याची कार्यवाही सुरू आहे आणि तिसऱ्या टेटचे वाट पाहणारे अभियोगधारक सुद्धा आहेत, ज्यांची टीईटी झाली असेल किंवा डीएड बीएड झाला असेल. मित्रांनो, ही कंत्राटी शिक्षक भरती आहे ती स्थानिकांना त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे आणि ही जी नोकरी आहे ती तुमच्या जिल्ह्यात तुमच्या जवळपासच्या शाळेमध्ये जिथे झेडपीच्या शाळा आहेत तिथं तुम्हाला मिळणार आहे, जिथे कमी पटसंख्या आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं मानधन सुद्धा चांगलं आहे आणि जोपर्यंत भरती होते तोपर्यंत जर तुम्हाला ही जर सुवर्ण संधी येत असेल तर याचा स्वीकार करायला काही हरकत नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की सेवा सरतीचे नियम कोणते असणार आहेत. त्याचबरोबर 23 सप्टेंबर 2024चा जो GR आहे त्याच्यानुसार कोणकोणत्या अटी व शर्ती आहेत आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट मेन्शन केलेली आहे ती मला सांगणं खूप महत्त्वाची वाटते की जर कंत्राटी शिक्षक पद्धतीवरती जर शिक्षकाला नियुक्ती केली आणि जर पुढच्या अकॅडमिकपर्यंत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली नाही किंवा तिथं नवीन पवित्र पोर्टल थ्रू शिक्षक जर आला नाही तर त्यांना कंटिन्यू सुद्धा करण्यात येणार आहे. मी सेवेमध्ये कंटिन्यू नाही सांगत आहे, गव्हर्नमेंटच्या सेवेमध्ये, परंतु त्यांना पुढच्या वर्षी सुद्धा अजून कंत्राटी पद्धतीमध्ये तिथं घेणार आहेत. सो सध्या ज्यांना नोकरी नाही आहे त्यांनी स्वतःच्या करिअरसाठी किंवा एक एक्सपिरियन्स होऊन जाईल यासाठी अशा शिक्षक भरतीच्या ज्या काही ॲड येत आहेत आपल्या जिल्हा स्तरावरती त्याला अप्लाय करायला हरकत नाही. जर तुम्हाला जर यासाठी अप्लाय करायचं असेल तर हा नक्की व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, हा GR आहे तो 23 सप्टेंबर 2024चा आहे, तो पण आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचबरोबर फॉर्म अप्लाय करण्यासाठी आहे तो कसा असणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही डीएड बीएड अभियोगताधारक असतील तुम्हाला जिल्हा परिषद लेवलची इन्फॉर्मेशन मिळू शकते. अशी भरती सुरू आहे का आणि नसेल सुरू, शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय आहे तिथं जाऊन तुम्ही ही मात्र चौकशी करू शकता, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 200-250 आणि जास्तीत जास्त 700-700 पर्यंत जागा रिक्त आहेत आणि त्या आता आचारसंहिता संपली आहे म्हणून ते भरण्यात येत आहेत. म्हणून जास्तीत जास्त गरजूंपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा एवढीच माफक अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे. शासन निर्णयानुसार यांनी सांगितलं होतं की पहिल्यांदा 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 2 शिक्षकापैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक व डीएड बीएड अर्धाधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्यासंदर्भात काही नियम देण्यात आलेले होते. ते 5 सप्टेंबर 2024चा GR होता तो रिन्यू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार आता 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये जे काही 2 शिक्षकांपैकी एका पदावर डीएड बीएड अर्हताधारक तो बेरोजगार शिक्षक असावा, त्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मात्र आपल्यासाठी सुवर्ण संधी या परिपत्रकाद्वारे राज्यामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे जे सेवानिवृत्त शिक्षकांना जी संधी दिली जायची आता ती डीएड बीएड अर्हताधारक आहेत, बेरोजगार शिक्षक उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी ही संधी देण्यात आलेली आहे. आता आपण याचे काही नियम व अटी पाहूयात. सदर नियुक्ती शासन नियमास किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. म्हणजे कमाल वयोमर्यादा जसे की 58 नंतर रिटायरमेंट येते. जरी तुमचं डीएड बीएड झाला असेल आणि एज बार असेल तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल नाही आहात. त्याचबरोबर असं आहे की म्हणजे जो मिनिमम आहे किमान व कमाल, त्याचबरोबर असं आहे की जर प्राथमिक शिक्षकासाठी आपण पाहिलेलं आहे की ओपनसाठी एज लिमिट आहे, कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे. ओपन कॅटेगरी असेल तर 38 एज असलं पाहिजे आणि कॅटेगरीचे उमेदवार असेल तर 43 पर्यंत सुद्धा तुम्हाला चालू शकणार आहे. सो ही कमाल व किमान वयोमर्यादा ही लागू असणार आहे. दुसरा मुद्दा आहे डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यात असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही सेवांतर्गत सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार व हक्क नसेल. म्हणजे एकदा तुम्ही कंत्राटी म्हणजे टोटल टेम्पररी आहात, कोणतेही तुम्हाला शासनाचे लाभ इथे मिळणार नाही आहेत.
तिसरा मुद्दा आहे, सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल. मित्रांनो, हेच मी प्रथमतः व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, की एक चांगली जमेची बाजू आहे. परंतु त्यानंतर गुणवत्ता व अयोग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधी करता दरवर्षी नूतनीकरण करण्यात येईल. म्हणजे दरवर्षी टेम्पररी पद्धतीने, कंत्राटी पद्धतीने सुद्धा घेण्यात येईल, जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर. चौथा आहे की मानधन किती असणार आहे, तर 15,000 मानधन असणार आहे आणि याच्यावर कोणतेही लाभ नसणार आहेत, म्हणजे TDS वगैरे, PF असं काही नसणार आहे. पाचवा मुद्दा आहे की रजा किती आहेत, तर एकूण 12 रजा देय आहेत, जशा शिक्षण सेवकांना आहेत, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त असतील तर मात्र त्या विदाऊट पे घ्याव्या लागतील. सहावा मुद्दा आहे की कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील, अर्थातच तो त्यांनी पहिल्याच मुद्द्यामध्ये क्लिअर केलेला आहे, पहिल्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये. आठवा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही हे जे काही अटी व शर्ती मान्य करणार आहात, त्यासाठी किंवा नंतर तुमचा कालावधी जेव्हा संपणार आहे, त्या संदर्भात जे काही अटी शर्तीसाठी आहेत त्याच्यामध्ये तुमचा कोणताही हस्तक्षेप नसणार आहे. नववा मुद्दा आहे की अध्यापनाचे तास, जे काही तुम्हाला अध्यापन करायचं आहे, नियमित शिक्षक जेवढं काम करणार आहे तेवढंच तुम्हाला अध्यापनाचे तासाचं काम करावं लागणार आहे. 10वा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पात्र व इच्छुक उमेदवारांना आवेदनपत्र मागून नियुक्ती देण्यात यावी. बघा, आता तुमच्या लक्षात येते का काय, प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी इच्छुक उमेदवारांमधून पात्र पण पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही प्राथमिकसाठी अप्लाय करत असाल तर तुमचं DED पाहिजे, इव्हन TET पाहिजे. माध्यमिकसाठी अप्लाय करणार असाल तर मात्र तुमचं BED सुद्धा पाहिजे आणि TETचा दुसरा पेपर सुद्धा पाहिजे. म्हणजे पात्र, त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांकडून नियुक्ती आवेदनपत्र मागून घ्यायची आहेत. आवेदनपत्राचा फॉर्मॅट सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. 11 मुद्दा आहे की सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात. जे काही नवीन काही सूचना असतील ते शालेय शिक्षण आयुक्त यांच्याकडून दिल्या जातील. 12 मुद्दा आहे की नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवर सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. म्हणजे आता हा मुद्दा शक्यतो पवित्र पोर्टल सेकंड फेजसाठी सध्या ठेवलेला आहे. कारण कसं आहे की कधीही, म्हणजे असं आहे की तुमची आता 6 महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली, परंतु कधी कधी तुमचे 3 महिने झाल्यावरती सुद्धा तुम्हाला काढू शकतात. जर परमनंट शिक्षक तिथं आले किंवा समायोजन करून जास्त शिक्षक आले, जिल्हांतर्गत बदली झाली, तो शिक्षक तिथं आला, तर मात्र यानुसार तुम्ही सब्जेक्ट टू म्हणजे तुमचं टर्मिनेशन सुद्धा केलं जाईल. 13वा मुद्दा आहे, करार पद्धतीने नियुक्त करायच्या शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात येईल. तुमचं फिजिकल, मेंटल हेल्थ, त्याचबरोबर तुमची जी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते जर व्यवस्थित असेल तरच तुम्हाला कंटिन्यू करण्यात येईल, अन्यथा तुम्हाला काढून पण टाकण्यात येईल. 14 मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. सर्व जे काही त्यांना अपॉइंटमेंट लेटर वगैरे मिळणार आहे ते त्यांनी गोपनीय ठेवायचं आहे, सोशल मीडिया वगैरे इकडे असं पब्लिश करायचं नाही आहे. 15वा मुद्दा आहे की करार पद्धतीने नियुक्त करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीतच पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजे जे काही त्यांना काम आहे समाधानकारक नसल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. त्यांचे डेली रुटीन आहे, जे काही शिकवण्याचं काम आहे, त्याचबरोबर बरेच जे काही डेलीचे कामं असतात, विद्यार्थ्यांचं नोंदणी ठेवणं, त्या संदर्भात सगळी कामं करायची आहेत. 16 मुद्दा आहे की शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले DED BED अर्थात कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षक सेवा आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे जर इन केस या अकॅडमिकमध्ये 10 विद्यार्थी होते आणि पुढच्या वेळेस जर 12 झाले तर मात्र तुम्हाला तिथून काढून टाकण्यात येईल, पण त्याच्यासाठी नवीन शिक्षक येईपर्यंत तुम्हाला तिथं कंटिन्यूज करण्यात येईल. हा एक मुद्दा आहे की म्हणजे सध्या जोपर्यंत पवित्र पोर्टल थ्रू, टेट 3 थ्रू जोपर्यंत भरती होत नाही, तुमची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत हा जॉब स्वीकारायला काहीच हरकत नाही आहे. करार पद्धतीने 18वा, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुमचे काही जवळचे आहे का संस्था वगैरे काय,
संस्था चालक किंवा झेडपीमध्ये कोणाची ओळख आहे ते तुम्ही स्वतः अगोदर सांगायचं आहे. 19वा मुद्दा आहे 10 10 व 10 पटसंख्या सांस्कृतिक संस्था शाळामध्ये कार्य 2 शिक्षकापैकी एका शिक्षकांचे प्राथम्याने जास्त पटसंख्या असल्यास शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी. म्हणजे हे असं बाकी बरेच त्यांनी आता तिथे एकदा इच्छुक नसल्यास कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. म्हणजे एकाची जो काही एकदा तुम्ही तिथं जॉईन झालात किंवा बाकींचं समुपदेशन करून दुसरीकडे कमी असतील जिथे शिक्षक असतील तिथं सुद्धा त्यांची बदली करण्यात येईल. आणि जोपर्यंत दुसरा कंत्राटी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत त्याची बदली करण्यात येऊ नये. तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊ शकता. 19वा मुद्दा. 20वा मुद्दा आहे कंत्राटी तत्त्वावर नियुक्त झाल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल. केंद्रप्रमुख इथं मेन असणार आहे. गट शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. आणि शासन निर्णय जे आहेत ते 15 जुलै 2024 त्याचबरोबर 7/7/2023 मार्गदर्शन सूचना यापुढे 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. आणि यासाठी मानधन शासन निर्णयाच्या दिनांकानुसार ज्या दिवशी तुमची नियुक्ती होत आहे त्या दिवसापासून 15,000 दरमहा इतके असणार आहे. आणि सदर बाबीवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. आणि हे जो काही खर्च आहे तो अनुदान भेटतं शाळांना झेडपीच्या शासनाकडून त्याच्यातून मागवण्यात यावा. सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना लागू राहणार आहेत. आणि आता आपण एक सॅम्पलसुद्धा पाहूयात की ही जी जिल्हा परिषद झेडपी जालनानी ही अशी आवेदनपत्र पाठवलेली आहेत. जे इच्छुकांनी इथं अप्लाय करायचं आहे हे तुम्ही व्यवस्थित पाहून घेऊ शकता. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येईल. ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. प्राथमिक जिल्हा परिषद जालना इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे आणि तुमची इथं सगळी माहिती लिहायची आहे. HSC SSC BA MA DED DTED BEd MSc IT TET CTET किंवा अजून काही असेल तर त्याचे गुणपत्रक जोडायचे आहे. आणि हा जो खालचा अहवाल आहे तो शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांनी झेडपीला सादर करायचा आहे. सो मित्रांनो चांगली संधी आहे. गरजूंपर्यंत पोहोचवा, त्यांच्यापर्यंत पोहोचू द्यात. कारण याला कितीही विरोध केला तर विरोध झालेला नाही आहे. कारण सध्या शिक्षकच नाही आहेत आणि विद्यार्थी विना शिक्षकाहून आहेत. आणि जवळपास आता निम्म अकॅडमिक वर्ष संपलेलं आहे. त्यासाठी यांची लवकरात लवकर भरती करण्यात येणार आहे. जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अशी भरती सुरू झाली नसेल तर मात्र तुम्ही गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधा आणि इथं मात्र तुम्हाला संधी नक्कीच मिळणार आहे. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. याबद्दलची काही अपडेट्स असेल तर चॅनलवरती मिळतील. सो ऑल द बेस्ट.